आज मी परत एकदा बनवला आहे चॉकलेट केक. सो आपण बघूया तो कसा करायचा आहे. 2 केळी घेतलेले आहेत मी. साधारण ते एवढे पिकलेले असावेत. सो 2 केळीमध्ये मी घातलेली आहे तुपाची बेरी 2 चमचे आणि त्यामध्ये मी घातलेला आहे अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स आणि 2 चमचे कोको पावडर आणि त्यानंतर तूप घातले मी 1 चमचा आणि त्याच्यामध्ये आपण घालायचं सीडलेस डेट्स आणि अर्धा कप दूध आणि आपण हे मिश्रण एकदम बारीक फाईन पेस्टसारखं वाटून आपण घ्यायचं आहे मिक्सरमध्ये एकजीव होण्यासाठी. तुम्ही बघू शकताय पेस्ट किती सुंदर झालेली आहे. आणि त्यानंतर आपण हे एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे, अर्धा कप रवा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ याचं मी मिश्रण तयार करून ठेवलं आहे ते आपण घालायचं आहे. छानपैकी मिश्रण मिसळून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत आणि 10 ते 15 मिनटं आपण हे रेस्ट करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण केक बेकिंगच्या पॉटची तयारी करूया. तेल लावून बटर पेपर घालून घेऊया आणि 15 मिनटानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा टीस्पून बेकिंग पावडर आणि 1 चमचा टीस्पून बेकिंग सोडा घालणार आहोत आणि आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान थिक कन्सिस्टन्सी आली आहे. मी बेक केला आहे ओव्हनमध्ये. तुम्ही कुकरमध्येही हा केक 40 मिनटं बेक करू शकताय आणि तयार आहे केक.